न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। IAS आणि IPS अधिकारी पगार, पॉवर आणि जबाबदाऱ्यांमध्ये काय फरक आहे? केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षेपैकी एक मानली जाते। ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना देशाच्या नागरी सेवेतील अनेक मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळते। यापैकी IAS आणि IPS या अधिकारी थेट नागरिकांशी जोडलेले असतात। काही फरकाने परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यानुसार ही पदे मिळतात। IAS आणि IPS या दोन सेवांमध्ये काम, पगार आणि अधिकार यात काय फरक असतो याबाबत माहिती घेऊया। IAS अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या। IAS अधिकाऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर हे अधिकारी प्रशासकीय काम, धोरण ठरवणे आणि सार्वजनिक सेवांमध्ये गुंतलेले असतात। IAS अधिकारी विविध सरकारी विभागांचे नेतृत्व करतात। IAS अधिकारी विविध सरकारी विभागांचे प्रमुख असतात आणि राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरावर धोरणांची अंमलबजावणी करतात। IAS अधिकारी जिल्हे, राज्य, विभाग आणि मंत्रालयाच्या प्रशासनासाठी जबाबदार असतात। जिल्हा स्तरावर IAS अधिकारी जिल्हा दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकारी म्हणून काम करतात, जे संपूर्ण प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकासासाठी जबाबदार असतात। IPS अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या। तर IPS अधिकारी प्रामुख्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करतात। IPS अधिकारी गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आणि तपास करणे, गुन्हेगारांना पकडणे आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे न्याय मिळेल याची खात्री करणे यासाठी जबाबदार असतात। सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी देखील IPS अधिकाऱ्यांवर असते। IAS आणि IPS अधिकाऱ्यांची ताकद। IAS आणि IPS दोघांच्याही जबाबदाऱ्या वेगळ्या असतात। तथापि IAS अधिकारी हे IPS पेक्षा अधिक महत्त्वाची मानली जातात, कारण त्यांच्याकडे त्यांच्या जिल्ह्यातील सर्व विभागांचं नियंत्रण असते, तर IPS अधिकाऱ्यांचे फक्त त्यांच्या विभागावर नियंत्रण असते। IAS आणि IPS अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा। IAS आणि IPS अधिकाऱ्यांना सरकारी निवास, वाहन, सुरक्षा यांसह इतर सुविधाही मिळतात। IAS आणि IPS दोघांनाही 7व्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो। दोन्ही सेवांमध्ये 56,100 रुपये प्रति महिना ते 2,50,000 रुपये प्रति महिना आहे। पगारासोबत IAS अधिकाऱ्याला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता देखील मिळतो। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।